मित्रांनो, तुम्ही पाहत आहात ई कप्ते, महत्त्वाची माहिती सोप्या भाषेत. मित्रांनो, CMAGP साठी कोणत्या 3 महत्त्वाच्या गोष्टी केल्याच पाहिजेत? मित्रांनो, त्यापूर्वी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, की शासनाच्या योजनेमध्ये एखाद्या उद्योगाने लाभ घेतला पाहिजे का? तर नक्कीच घेतला पाहिजे. खूप सारे लोक असं म्हणतात, की त्या स्कीमच्या मागे नको लागून तो बिझनेसला चालू, असं नाही मित्रांनो. पण योग्य वेळी लाभ घेतला पाहिजे आणि ती योग्य ओळखता आली पाहिजे. सर्वात महत्त्वाचं आहे, की शासनाच्या योजना ज्या असतात, त्या योजना कशासाठी असतात? तर आपल्याला सपोर्टिंगसाठी असतात, मदतीसाठी असतात. कुठलाही उद्योग सुरू केला, की तो सुरू केल्यानंतर तो उद्योग चालवत असताना सुरुवातीला काही अडचणी येतात. त्या अडचणी सोडवण्यासाठी आणि त्या काळामध्ये आपल्याला मदत मिळावी म्हणून योजना असतात. म्हणून लाभ तर घेतलाच पाहिजे. लाभ घेतलाच पाहिजे, तर मग त्यामध्ये काही गोष्टी बघणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे अर्ज करण्यापूर्वी वेळ लावा, समजून घ्या. मित्रांनो, कोणीतरी सांगितलं लगेच ॲप्लिकेशन करतो असं बिलकुल नका करू. मित्रांनो, थोडा वेळ घ्या. कशासाठी वेळ घ्या? तर पहिल्यांदा हे बघा, की मी जो काही प्रोजेक्ट निवडतोय किंवा प्रकल्प निवडतोय तो व्हायबल आहे का? चालण्यासारखा आहे का? मी ज्या ठिकाणी करतोय त्या ठिकाणी त्याची शक्यता आहे का? म्हणजे ते चालणार आहे का? याचा थोडा अभ्यास सुरुवातीला करा. पहिली गोष्ट. म्हणून यासाठी वेळ लावा. मग वेळ आणखी एक लावा, की कुठली बँक आहे ज्याच्याकडे मी प्रपोजल करू शकतो. माझ्या एरियातली बँक कोणती आहे? दत्तक बँक कोणती आहे? याच्यासाठी वेळ लावा. तिसरी गोष्ट, मी भाड्याने घेऊ शकतो जागा, की मी स्वतःच्या जागेवर बांधकाम करू शकतो. ते कोणतं परवडतं? आणि मग मी भाड्याने जागा घेणार असेल तर त्याचा रेंट किती? मग तो ॲटलिस्ट 7 वर्षासाठी भाड्याने घ्यावा लागतो. मग त्यासाठी तो मालक तयार आहे का? कारण एक प्रपोजल एकदा केलं, की आपली गाडी कुठेतरी जाऊन अडते. ते अडण्यापूर्वी या सगळ्या गोष्टीची तयारी करा. आणि शक्य असेल तर म्हणतोय मी, शक्य तर असतंच 100%, त्या बँकेलाही कॉन्टॅक्ट करा, की जी बँक ज्या बँकेचा तुम्ही विचार करता. आपल्याला माहिती आहे CMAGP 2 बँकाला आपण अर्ज करू शकतो. तर त्या 2 बँकेचा शक्यतेचा विचार करा. ह्या सगळी जुळवाजुळव केल्यानंतरच, त्या प्रोजेक्टचा संभाव्य अभ्यास केल्यानंतरच आपण ॲप्लिकेशन करायला जा. आणि मित्रांनो, आणखी एक गोष्ट मी सांगतो. आत्ता जर कसं मी केलं नसेल पण विचार करताय की ॲप्लिकेशन करायचं आहे, तर मात्र शेवटी मी तुम्हाला सांगेन की थांबा. का थांबा? मी सर्वात शेवटी सांगेन तुम्हाला. आता हे करत असताना, सगळ्या शक्यतेचा अभ्यास करत असताना प्रॉफिटेबिलिटीचाही विचार करा मित्रांनो. आणि समजून घ्या नेमका प्रोजेक्ट काय आहे. यासाठी माझे खूप सारे व्हिडिओ आहेत. हे समजून घ्या नेमकं काय आहे. कारण स्कीममध्ये जायचं, स्कीममध्ये सबसिडी मिळते म्हणून घाईघाईमध्ये काही करू नका. आधी पूर्ण तुमचा प्रोजेक्ट समजून घ्या. तोच उद्योग यशस्वी होतो जो सगळा समजून घेऊन, स्कीमचा फायदा घेऊन पुढे बिझनेसला जातो. म्हणून सुरुवातीला अर्ज करण्यापूर्वी जास्तीत जास्त वेळ लावा आणि समजून घ्या. मित्रांनो, दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे अर्ज केल्यावर ही पूर्वतयारी कराच. कुठली पूर्वतयारी? अर्ज केला की पहिल्यांदा कुठूनही अर्ज करा. केल्यानंतर पहिल्यांदा आपलं लॉगिन ID, युजर नेम आणि पासवर्ड आपल्याकडे घ्या आणि ते ताब्यात घेऊन त्याला सांभाळून ठेवा. 8 दिवसानंतर त्या बिलकुल पासवर्ड नका चेंज करू. लक्षात घ्या, बिलकुल पासवर्ड चेंज करायच्या भानगडीत नका पडू. त्या लॉगिन IDचा म्हणजे युजर नेमचा आणि पासवर्डचा उपयोग करून तुमच्या मोबाईलवरनं लॉग इन करून चेक करा माझी फाईल कुठं आलेली आहे. आणि हे चेक करत असतानाच तुम्ही जे काही ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर केलेले डॉक्युमेंट आहेत, ते सगळ्या डॉक्युमेंटची कॉपी काढा, त्याला झेरॉक्स करा, प्रिंट करा. ती प्रिंट एका फाईलमध्ये लावा. जो काही तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट अपलोड केलेला आहे त्याचा अभ्यास करा. तुम्ही ज्या उद्योगाचा अभ्यास करताय, समजा आता मी तुमच्यासमोर फोटो दाखवतोय, चुरमुरे आणि पोह्याचं युनिट आहे, तर ह्या मशिनरीचा अभ्यास करा. कुठनं मशिनरी घ्यायची आहे त्याचा अभ्यास करा. कारण तुम्हाला हे सगळ्या प्रश्नाची उत्तरे बँकेत गेल्यावर द्यायची आहेत. प्रॉफिटेबिलिटीचा अभ्यास करा, GST लागतो तर त्याचा अभ्यास करा. ही सगळी पूर्वतयारी करा आणि बघत राहा की माझी फाईल नेमकी कुठं चाललेली आहे, स्टेटस काय आहे त्याचं, हे चेक करा. बिलकुल कोणावरही अवलंबून राहू नका. ही पूर्वतयारी करा. मित्रांनो, तिसरा आणि अति महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाठपुरावा करा. पण कुठं आणि किती वेळ? मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफिसमधनं प्रपोजल तुमचं पुढं चाललेलं आहे
हे तुम्हाला दिसतं तुम्हाला तुमच्या स्टेटसवर. एखाद्या वेळेस ते स्टेटस खूप दिवस थांबलं असेल, म्हणजे 15 दिवस 20 दिवस लावत असेल, तर पाठपुरावा करा त्या गव्हर्नमेंट ऑफिसला जिथून तुम्ही अर्ज केला आहे. म्हणजे जिथून तुम्ही कुठल्याही सेंटरवरून अर्ज केला असेल. पण समजा एखादी पुण्यात न करताय पुण्याच्या जिल्हा उद्योग केंद्राला जाऊन पाठपुरावा करा, भेटा त्यांना की मी असं ॲप्लिकेशन केलेलं आहे. मित्रांनो, हे यशस्वी उद्योग होण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर एकदा गव्हर्नमेंट ऑफिसकडनं आपली फाईल पुढं आलेली आहे तर पाठपुरावा करा बँकेमध्ये. मित्रांनो, बँकेमध्ये मात्र अर्ज आल्यानंतर तुमची जी प्रिंटआउट आहे बँकेत अर्ज ट्रान्सफर झालेली ती घेऊन बँकेत भेटा आणि बँकेत मात्र तुम्हाला सारखा पाठपुरावा करणं आवश्यक आहे. आता किती वेळ लागतो आणि किती पाठपुरावा करा? खूप मुलं कंटाळतात. मित्रांनो, हे लक्षात ठेवा. खूप सारे केसेस असे आहेत ते 3 महिन्यापासून 6 महिने आणि वर्ष, काही काही 2 वर्षापासून प्रोसेसमध्ये आहेत. तर मित्रांनो, किती वेळ लागेल सांगता येत नाही. बँक ही फायनल अथॉरिटी आहे. म्हणून बँक जे जे मागतं ते ते तुम्हाला देणं आवश्यक आहे आणि त्या गोष्टी देणं आवश्यक आहे. आपली सबसिडी योजनेमधली किंवा योजनेत तुम्ही यशस्वी प्रपोजल करताय ते म्हणजे जर बँकेने सँक्शन केलं तरच सबसिडी मिळते, अन्यथा मिळत नाही. आणि मित्रांनो, बँक ही महत्त्वाची का आहे तर उद्या चालून आपल्याला त्या बँकेबरोबर चांगले रिलेशन ठेवले तर आपल्याला CC कॅश क्रेडिट मिळवता येतं आणि ह्या गोष्टी वाढवता येतात. न कंटाळता अत्यंत शांत डोक्याने संयम ठेवून, मला माहिती आहे मी हे बोलत असताना ही फार सोपी गोष्ट नाही आहे, कारण बँकेत खूप त्रास होतो ही मला माहिती आहे, तरीसुद्धा तुम्हाला सांगतो संयम ठेवून पाठपुरावा करा. त्यांनी जेव्हा जेव्हा बोलवतात तेव्हा जा. त्यांनी नाही बोलवलं तरी 8 दिवसाला चक्कर मारा. तुमची जात असताना फाईल बरोबर न्या. फाईल समोर ठेवा आणि या फाईलसाठी मी आलो हे सांगा. फील्ड ऑफिसर तुम्हाला चांगल्या पद्धतीने ट्रीट करत नसतील तर मॅनेजरना भेटा, दोघांनाही भेटा आणि बिलकुल राग आणू नका, शांततेने काम करा. दुसरी गोष्ट मी जी तुम्हाला सांगतो ती म्हणजे जर का नुसतं तोंडी काम होत नसेल तर लेखी सुरुवात करा. म्हणजे एक नोटबुक ठेवा किंवा एक पत्र तयार करा की सर मी ह्या दिवशी आलो होतो, तुम्ही या दिवशी मला असं सांगितलं परत यायला. एक नोटबुक ठेवा आणि त्या नोटवर कुणाची सही घ्यायची गरज नाही. फक्त त्यांना दाखवा की मी हे सगळं रेकॉर्ड ठेवतोय, मी येतोय जातोय, किती वाजता कोणाला भेटलं वगैरे. त्याचा इम्पॅक्ट खूप वेगळा होतो आणि गरज पडली तर त्या गोष्टी तुम्हाला कुठंतरी ऑफिसमध्ये वापरता येतात. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट जी अतिमहत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे एकदा प्रपोजल बँकेने सँक्शन केल्यानंतर ऑनलाईन ज्यावेळेस दिसतं त्याची प्रिंटआउट घेऊन आपल्याला ट्रेनिंग सेंटरकडे जाणं आवश्यक आहे. तिथं पाठपुरावा करा, कारण जोपर्यंत 25 ते 30 लोकांची बॅच होत नाही तोपर्यंत ट्रेनिंग सेंटर ट्रेनिंग देत नाहीत. आणि हे ट्रेनिंग सेंटर तुम्हाला जिल्हा उद्योग केंद्राकडनं कळतात, म्हणजे तुमच्या गव्हर्नमेंट ऑफिसकडनं. तिथं जाऊन त्यांना भेटून ट्रेनिंग सेंटर घ्या आणि ट्रेनिंग सेंटरला सारखा पाठपुरावा करा, कारण आपल्याला माहिती नसतं की किती लोक गोळा झाले, किती आले, किती गेलं. आणि ट्रेनिंग सेंटरवाल्यांच्या लक्षात तुम्ही राहायला पाहिजे. त्यामुळं नुसतं पत्र देऊन बसू नका, तर पत्र तर द्याच बँकेचं सँक्शनचं, त्याबरोबर सारखा पाठपुरावा करा. आणि हा पाठपुरावा केला तर तुमची ट्रेनिंग कंप्लीट होईल आणि ट्रेनिंग कंप्लीट झालं की तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल आणि सर्टिफिकेट तुम्ही ज्यावेळेस बँकेत जमा करतात त्यावेळेस बँक तुम्हाला कर्जाचं वाटप करतं. आणि ती वाटपही कसं करतं तर ते तुम्हाला तुमच्या जे काही सप्लायर असतं त्याच्या नावाने चेक काढून देतो. तर मित्रांनो, एक लक्षात ठेवा की कुठंही असं थर्ड पार्टीकडनं काम करू नका की एखादी पार्टी असं म्हणत असेल की मी सगळं करतो, चेक आणून तुझ्या हातात देतो, तर नेव्हर अशा गोष्टी करू नका. तर मित्रांनो, किती वेळ लागतो तर ही जी गोष्ट आहे त्याला नो लिमिट. तसं पाहता गव्हर्नमेंटच्या GRमध्ये 60 दिवसाची लिमिट आहे, पण शेवटी बँक आहे म्हणून ह्या गोष्टी, वेळेची तयारी ठेवा, मनाची तयारी ठेवा, पेशन्स ठेवा. मित्रांनो, आता सर्वात शेवटची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, जी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, अर्ज केला नसेल तर थांबा. कारण एवढ्याचसाठी की आपण ज्यावेळेस ॲप्लिकेशन करत असताना सगळी डॉक्युमेंट गोळा करतो. एक लक्षात ठेवा, उद्योगादार काहीही काढायच्या भानगडीत पडू नका. CMAGPमध्ये अर्ज करत असताना बिलकुल अर्ज केल्यानंतर बाकीच्या प्रोसेस करा, आत्ताच नका करू. आणखी एक गोष्ट सांगतो ती म्हणजे जर का समजा तुमचा ऑनलाईन ॲप्लिकेशन झालं, ते बँकेला फॉरवर्ड झालं आणि बँक जर का
लवकर कर्ज करत नाही आहे, पण तुम्हाला प्रोसेसला जायचं आहे, तुमचे पैसे इन्व्हेस्ट करून बिझनेस स्टार्ट करायचा आहे, तर तुम्ही त्यावेळेस जे काही डॉक्युमेंट लागते ते काढा, कारण ऑलरेडी तुमची बँकेकडे फाईल गेलेली आहे, प्रोसेस केलेली आहे. मित्रांनो, आता शेवटचा जो मुद्दा सांगतोय तो मुद्दा असा आहे, जर तुम्ही अर्ज केलेला नसाल तर थांबा, एवढ्याचसाठी की मित्रांनो, मी माझा जो व्हिडिओ आहे तो वर आय बटनला क्लिक करून तुम्ही बघू शकता. ते म्हणजे रिझर्व्ह बँकेचा जो कोलॅटरल सिक्युरिटीचा नियम आलेला आहे, 20 लाखाच्या आतमध्ये सिक्युरिटी घ्यायची नाही, कंपल्सरी, असं RBIने सांगितलं. जर तुमच्याकडे त्या सिक्युरिटीची अमाऊंट नसेल, 20 लाखाच्या आतमध्ये असेल, तर मग थांबा, 1 एप्रिलच्या नंतर प्रपोजल करा. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून शेअर करा. माझा उद्देश एवढाच आहे की तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी आल्या पाहिजेत, आपला उद्योग यशस्वी झाला पाहिजे. आम्हीही प्रस्ताव करून देतो, तुम्ही माझी मदत घेऊ शकता, यावर व्हिडिओ आहेत. मित्रांनो, तुमच्या कष्टाला योग्य दिशा मिळाली तरच यश मिळतं, हे लक्षात ठेवा. आणि ती दिशा देण्यासाठी म्हणून आम्ही सदैव तत्पर आहोत, तयार आहोत. म्हणून कप्ते यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि पुढचं पाऊल टाका. धन्यवाद मित्रांनो, नक्की सबस्क्राईब करा आणि